बाबांना भेटण्यासाठी तुम्हाला 80 किलोमीटरचा ट्रॅक करायचा आहे, 40 किलोमीटर जायचं आहे, 40 किलोमीटर यायचं आहे. आणि ह्या ट्रॅक दरम्यान खूप साऱ्या गोष्टी अशा घडतील जे तुमच्या आयुष्यात कधीच घडल्या नसेल आणि तुम्ही कधीच पाहिले नसतील. तुम्हाला असं खतरनाक अनुभव होणार आहे. आणि पंच कैलाश पर्वतमधलं श्रीखंड महादेव हे अतिशय कठीण कैलाश आहे. हे बघा समोर बाबांचे दर्शन आहेत. एकदम खाली टॉप नंतर अत्यंत दुर्बल रस्ता आहे. ब्रह्मकमळचे पण दर्शन झालेत. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, शुभ प्रभात, हर हर महादेव, जय श्री शंकर, जय श्री श्रीखंड महादेव. मंडळी मी आहे थाचुडूमध्ये. काल रात्री इकडे थांबलो होतो 200 रुपये देऊन पर बेड. आणि आता सकाळचे वाजले सुमारे 6 वाजले, सगळं उजडले. आणि आता आपल्याला जायचं आहे पुढे काली टॉपला. काली टॉपवरून जायचं आपल्याला भीमतालला. त्याचा तिकडे स्टे करायचा आहे. तर हा सगळा परिसर आहे. तुम्हाला सर्व काही डिटेल दिल्या होत्या. तर आजची सकाळ इथून करतो, ट्रॅक चालू करतोय. हे ह्या साईडला मी ह्या कॅम्पमध्ये थांबलो होतो इथून. आणि हे बाकीचे कॅम्प आहेत. आणि तुम्ही सकाळचा व्ह्यू बघताय कसला भारी आहे. आणि ह्या साईडला पण डोंगर आहेत. आणि त्या साईडला महादेव विराजमान आहेत. काल दर्शन झालेले मस्त आरतीच्या वेळेस. तर चला निघूया आता. हर हर महादेव. ट्रॅक चालू केली आहे. एकटा आपल्या प्रवासाला निघालोय मस्तपैकी. सकाळचा निसर्ग एकदम मस्त झालाय. सुंदर असं वातावरण झालंय. चला भेटूया प्रवासात. बघू या प्रवासात आपल्याला काय काय बघायला भेटेल. आहे थाचुडू पासून काली टॉपला जाण्याचा मार्ग. असे एरो आपल्याला भेटतील. ते एरो फॉलो करत जायचं आहे. एक जण वरती पोचलाय. इथून पूर्ण चढाई करून आपल्याला त्या साईडला पोचायचं जिथे महादेव आहेत. श्रीखंड कैलाश यात्रा जगातील अतिशय कठीण यात्रांमध्ये ही एक यात्रा मानली जाते. मी ज्यावेळेस ही यात्रा चालू केली होती त्यावेळेस अनेक प्रसंग आले जे मला सामोरे जावं लागले. आणि ते सगळं पार करत आज शेवटच्या टप्प्यावर तुम्ही येऊन पोचलोय जिथे माझं दर्शन होणार आहे. पण ते म्हणतात ना, अगोदरचं यात्रा मी केली त्याच्यापेक्षाही अतिशय कठीण असणार आहे. व्हिडिओ माझ्या मोठ्या ह्याच्यासाठी आहेत की तुम्हाला प्रॉपर सर्व मार्ग दाखवायचे. ज्यावेळेस तुम्ही यात्रेला याल त्यावेळेस तुम्ही रडत नाही बसणार, त्यावेळेस तुम्ही कन्फ्यूज नाही होणार. कारण माझ्या डोळ्यासमोर एवढे जण रडत होते, एवढ्या जणांना त्रास झाला. ह्या यात्रेमध्ये ज्यांना पण यायचं आहे त्यांना मेंटली आणि हेल्दी एकदम फिट होऊन यायचं आहे. तेच ही यात्रा संपूर्ण करू शकता. मी या यात्रेमध्ये खूप सारे स्टॉप घेतले. हळूहळू यात्रा कंप्लीट केली. मेन थिंग तुम्हाला ही यात्रेमध्ये असा अनुभव होणार आहे, असे मार्ग तुम्ही पाहणार आहात, जे काही ठिकाण पाहणार आहात तुम्ही ते कधीच पाहिले नसणार, ते तुम्ही कधीच अनुभव केलं नसणार. जिवंतपणे खरं तुम्हाला स्वर्ग बघायचा आहे किंवा स्वर्गाचा अनुभव करायचा आहे, तुम्हाला नक्कीच श्रीखंड कैलाश यात्रा करायची मंडळी. मी यात्रा संपूर्ण केली आहे. व्हिडिओ मोठा आहे, मान्य आहे, तुमच्या कामाचा आहे. पूर्ण बघा. अजून पुढे खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला भेटणार आहेत. भेटूया या यात्रेमध्ये पुढे. हर हर महादेव. अशा एका स्वर्गाच्या टप्प्यावरून पोचलोय मी, जिकडे फक्त महादेवांचा वास असतो स्वर्गाचा. त्या साईडला पोचलो. आता इतर ऑक्सिजन लेवल थोडीशी कमी होते कारण झाडं नाही आहेत. बारक्यात आपल्याला हळूहळू चालायचंय. काय सांगू, मला खरं शब्द सुचत नाही. मी असं काय तुम्हाला वेगळं नाही बोलत आहे, बट हा ट्रॅक ना लय भारी आहे, लय भारी आहे. म्हणजे अजून आपल्याला वर चढून जायचं आणि ते साईडचं बघताय तुम्ही सगळं. काली टॉपला चाललो आपण. महादेवांकडे, कैलाश पर्वतांकडे चाललोय आपण. कैलाशपती श्री महादेव नमः. हर हर महादेव. गबरू शेर, काल भैरव. थाचडू पासून वर आल्याच्या नंतर तुम्हाला हा एक टोप लागेल. इथे बसून तुम्ही
निसर्गाचा अतिशय सुंदर अनुभव घेऊ शकता. आणि इकडेच तुमच्याबरोबर कालभैरव देखील येतील, जे तुम्हाला दिसणार नाहीत पण अचानक तुमच्या जवळ येतील, जसे हे मला भेटले. आणि इथूनच आता यात्रा आपली पुढे होणार आहे. कालीटॉपपर्यंत जाणार आहोत. थाचुडोपासून ते कालीटॉप 3 किलोमीटर आहे आणि कालीटॉपपासून ते भीमदेयल काय 9 किलोमीटर आहे. संपूर्ण हा ट्रॅक आहे 12 ते 13 किलोमीटरचा, जो आज आपण अतिशय सुंदर पद्धतीने कव्हर करणार आहोत. आणि आपण तो मार्ग स्वयं पाहणार आहोत की कसं तुम्ही ही यात्रा करू शकता एकदम सोप्या पद्धतीने, सुंदर, मोहमय. असं जेवढं म्हणाल तेवढं शब्द कमी आहेत, रिक्स तेवढाच आहेत. काही जणांना दुखापत पण झाली आहे, ते मी तुम्हाला दाखवत नाही आहे. बट निसर्गाचा आनंद घेत तुम्ही ही यात्रा करू शकता. हर हर महादेव. हे साहेब इथून सिगरेट पित आहेत, म्हणजे किती छान आहे यांच्यासाठी गोष्टही. सगळं घाण करून टाकतात प्रकृतीला. जे तुम्ही बघतायत तो पितोय सिगरेट. काय बोलायचं असे लोकांना, मला म्हणजे समजत नाही की स्वर्गाच्या दारात आपण कुठेतरी चांगल्या नेचच्या जागेवर आलोय आणि लोक सिगरेट पित आहेत. काही समजत नाही लोकांना मला खरंच. म्हणजे त्या साईडला पण ते बघतो तुम्ही फोटो काढायला, तो पण तिकडे पडू शकतो, तर तेवढ्या कॉर्नरला जाऊन ते फोटो काढतात, स्वतःच्या जीवाची बाजी लावतात, कळत नाही आहे काही. सो तुम्ही असं बसू शकता जो इथे स्पॉट बनलेत, पण त्या गोष्टी रिक्समध्ये करू नका तुम्ही. बाकी ट्रॅक तुमच्यासाठी चांगली आहे, सो चांगली करा. सुमारे 4 तास कंटिन्यू ट्रॅक करत पोचलो ह्या टप्प्यावरती, जिथं मार्ग खूप कमी होऊन जातो, एक पाय ठेवण्यासाठी जागा उरते. अशा पद्धतीने हा ट्रॅक पुढे चालू होतो. आणि नेहमीप्रमाणे मी एकटा आपल्या प्रवासाला जात होतो, पण मला वाटेत शेवटी नाशिककर भेटले. मी विचार करत होतो महाराष्ट्राचं ह्या यात्रेमध्ये एकही जण दिसत नाही आहे, पण शेवटी मला एवढा मोठा इकडे झुंड भेटला. आपल्या नाशिककरांचे सगळे मित्रमंडळी होते, ते तुम्हाला पुढे दाखवतो. आता आपण पोहोचणार आहोत कालीटॉपला. जसा हा तुम्ही मार्ग बघतात की एक पाय ठेवायचा फक्त मार्ग आहे, अतिशय कठीण. सांभाळून यात्रा करायची मंडळी. यात्रेमध्ये बनून राहा. अजून पुढे खूप साऱ्या गोष्टी ज्या तुम्हाला पाहणार आहात, जे तुम्ही न पाहिलेल्या गोष्टी असणार त्या तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. त्याच्यासाठी काय करायचं, कंटिन्यू राहायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. तेव्हा मी ट्रॅक चालू केली होती तेव्हा मला एकही महाराष्ट्रीयन कोणी दिसलं नव्हतं, पण ट्रॅकच्या दरम्यान मला हे नाशिककर भेटले आहेत. ते सगळे नाशिकरचे मित्र आहेत आणि आपल्या इकडे महादेव. एकही महाराष्ट्र नव्हतं. मला असं वाटत होतं की एकही महाराष्ट्र दिसणार नाही, पण असं नाही झालं, पूर्ण दिसले, पूर्ण झुंड आला. नाशिककर आले, सगळे दर्शनासाठी चालले. जय महाराष्ट्र, जय श्रीराम, हर 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 हर. श्रीमंत योगी श्री छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर शिव छत्रपती संभाजी महाराज की, राजमाता जिजाऊ की. अरे तुमचं आमचं नातं काय, अरे रक्ता रक्तात भिडलंय काय. जय श्रीराम, जय श्रीराम. रना रना आपण धाचुडमधून निघाल्याच्या नंतर आपला पुढचा स्टॉप जो आपण घेतला होता तो आता कालीटॉप. देवी माताचं मंदिर आहे, देवींचे दर्शन घेतलेत. 3 किलोमीटरचा ट्रॅक होता. आता इथून आपण प्रस्थान करणार आहोत भीमतालला आणि आता पुढचा ट्रॅक होणार आहे. दर्शन अतिशय छान झाले. हे मंदिर आहे, जे बोले सगळेजण इकडे पूजा अर्चना करतायत. आपण पण आलात तर इथं दर्शन घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि आपण साधारणतः 12,718 फीट एवढ्या उंचावर आलोय. बाबा आपल्यापासून अजून 22 किलोमीटर लांब आहेत. तर असं का ते सगळे धुके झालेत.
आणि सगळे लांब आहेत. हर हर महादेव. हे तुम्ही पाहतायत काली टॉप. जय देव जय देव. परा तुझ गौरी गुमरा चंदनाची ओटी कुमकुम केश्वरा हिरे जडित मुकट शोभतो बरा झुंझुंती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन सावन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरह सोंड वक्र तुंदत्ती नयना. दास रामाचा वाटपा हे सदना संकष्टी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव सगळेजण दर्शन घेत आहेत. समोर बाबा विराजमान आहेत. हे बघा समोर बाबांचे दर्शन आहेत एकदम स्ट्रेटला. आता आपल्याला आपण सध्या काली टॉपला आहोत आणि इथून दर्शन घडलेत महादेवांचे. आता बस तिथपर्यंत जायची ओढ आहे. आणखीन एक दिवस. हर हर महादेव. सगळं पार करत जायचं आपल्याला. आपले काली टॉपचे दर्शन झाले आहेत आणि आता आपण निघत आहोत पुढे, जिथून मेन ट्रॅक आपली चालू होणार आहे, जी अत्यंत डीपमध्ये जाऊन परत वरती यायचं आहे, परत खालती जाऊन परत वरती यायचं आहे. तुम्ही पाहालच कालिका मातेचे दर्शन झाले. सुमारे 13,000 फीट एवढ्या उंचीवर असलेलं हे माता कालिका मातेचं मंदिर आहे. हे रक्षण करतात स्वयं या यात्रेचं, ह्या मंदिराचं. आणि इथूनच आपल्याला परवानगी घेऊन आपली यात्रा पुढे कंटिन्यू करावी लागते. आता आपण जाणार आहोत डायरेक्ट भीमदयालला. भीमदयालला आपला स्टॉप असणार आहे. त्याच्या अगोदरचा पूर्ण ट्रॅक मी तुम्हाला दाखवतो की कसं आपल्याला उतरायचं आहे. तोच एक मेन टप्पा आहे जिथून तुम्हाला सांभाळून उतरायचं आहे. आणि इथूनच काही सारे अपघात इथूनच झालेत. चुकून पाय सरकला आपण डायरेक्ट कुठे जातो खालती. सो ते तुम्हाला पाहायला भेट. काली टॉपवरून जो आपण खालती येतो आपल्याला खूप मोठा डाऊनफॉल लागतो. तर खूप व्यवस्थित आणि खूप हळूहळू उतरायचं आहे. जर चुकून पण तुमचं लक्ष इकडे तिकडे झालं तर सरकाल. त्यावरून हा जो डीप आहे हा रस्ता तो एकदम सावकाश उतरायचा आहे आणि आपला अजून पार तिकडे जायचं आहे. हर हर महादेव. काली टॉप नंतर अत्यंत दुर्बल रस्ता आहे. खूप मोठा डाऊनफॉल आहे. बघा कसे येत आहेत. खूप सावकाश यायचं आहे आणि असंच आपल्याला खाली उतरायचं आहे. मी आहे सध्या आता काली टॉपच्या खाली आणि भीमतालीच्या मधोमध ट्रॅक उतरत होतो. बाबांना भेटण्यासाठी तुम्हाला 80 किलोमीटरचा ट्रॅक करायचा आहे. 40 किलोमीटर जायचं आहे, 40 किलोमीटर यायचं आहे. आणि ह्या ट्रॅक दरम्यान खूप साऱ्या गोष्टी अशा घडतील जे तुमच्या आयुष्यात कधीच घडल्या नसतील आणि तुम्ही कधीच पाहिले नसतील. तुम्हाला असं खतरनाक अनुभव होणार आहे. आणि पंच कैलाश पर्वतमधलं श्रीखंड महादेव हे अतिशय कठीण कैलाश आहे. अतिशय कठीण. यात्रा चालू झाल्यापासून कमीत कमी 41 लोकांनी आपले जीव गमावलेत. काली टॉप उतरल्याच्या नंतर इकडे एक छोटासा लंगर लागला पुन्हा एकदा. आणि लंगरचं जेवण पुन्हा एकदा जेवतोय मी. आपल्याला 3 जागे लंगर भेटलेत. आता काली टॉपचा हा खतरनाक डीप आपली उतरण होती. हां थोडंसं. आणि तुम्ही पास होताय लंगरचं जेवण आहे. तुम्हाला चार्जेस काही द्यायचे नाही आहेत. सेम जसं अमरनाथ यात्रेमध्ये पण फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला जेवण भेटतं तसं श्रीखंड महादेव पण मध्ये पण तुम्हाला भेटतं. बाबांची कृपा इकडे. तर आता हा प्रसाद आहे हा ग्रहण करतो आणि पुढची यात्रा आपल्याला कंटिन्यू करायची आहे. तेव्हा मी तुम्हाला पुढे भेटतो. पुढे एक मोठा ग्लेशियर आहे तो आपल्याला पार करायचा आहे. आता त्यासाठीच थोडंसं खाऊन मग आपण परत आपली यात्रा चालू करू. मंडळी थोडंसं लंगर जेवल्याच्या नंतर पुन्हा निघालो आपल्या मार्गाला भीमतालाईकडे. आणि असं का आता मार्ग उतरतोय. खूप जपून उतरावं लागतंय.
यात्रेसाठी याल. बाबा आपली यात्रा करतील पूर्ण, फक्त हळूहळू या. ओम नमः शिवाय. शंभो. काली टॉपच्या नंतर निघल्याच्या नंतर थोडासा लंगर खाल्ल्याच्या नंतर आता आपण पोहोचलो भीमतलाईला. ही भीमतलाई आहे आणि आपल्याला जायचं आहे भीमद्वारपर्यंत. पण तर आपल्याला थांबवणार आहेत आणि त्याच्या पुढे आपल्याला जाऊन देणार नाही, कारण पुढची यात्रा कठीण आहे. ते उद्या पहाटे सकाळी चालू करायचे, पण आजच्या दिवसात कसंही करून आपल्याला भीमद्वारपर्यंत पोहोचावंच लागेल. तर जाऊन तर आणखीन एक दिवस एक्स्ट्रा होतो. तर हे पाहू शकता, इथून अजून महादेव आपल्यापासून 20 किलोमीटर लांब आहेत आणि ही भीमतलाई आहे. हे सगळं तुम्ही पाहतायत. अतिशय अद्भुत 4 डोंगराच्या खुशीत एकदम मधोमध बसलो आणि पुढेच आपले महादेव आहेत. आणि तो सर्वात मोठा जो धाडस करणारा जो ग्लेशियर आहे बर्फाचा, तो पुढे, तो आता भेटेल आपल्याला. रहा कंटिन्यू यात्रेत. हर हर महादेव. ती वरती चालेल काली टॉपला, वरती सगळेजण चालेल काली टॉपला, खालती भीमताल आणि हा रस्ता जो आता चाललाय वरती. मंडळी, तो आला सर्वात कठीण मार्ग ज्याची मी प्रतीक्षा करत होतो. शब्दात नाही मांडू शकत एवढ्या कठीण रस्त्यात, एवढ्या कठीण मार्गाचा हा ट्रॅक आहे. केदारनाथ, अमरनाथ आपण यात्रा करतो, पण त्याला काहीतरी सेफ्टी असते. याला काही सेफ्टी नाही आहे. पहा तुम्ही, ते बघा कसं चालायचं आहे. पकडण्यासाठी किंवा सेफ्टीसाठी काहीच नाही आहे. पूर्ण खेळ आपल्या बॅलन्सवरती आहे. ते बघा लोक येत आहेत, थांबलेत. पूर्ण खेळ आपल्या बॅलन्सवरती आहे. आणि तो तिथून मग परत तो रस्ता फिरणार गोल त्या साईडला आणि मग तिथून ही यात्रा होईल श्रीखंड महादेवची. अत्यंत खतरनाक ट्रॅक म्हणावं लागेल. खूप लोक तर रडत चाललेत. मला पण रडायला येते, पण काय करू, आता आलो आहे. त्यांनी बोलवलं तर यावं लागेल. आलो आहे. बघूया, हळूहळू जातो. तुम्हाला तो खतरनाक दर्दनाक एक मार्ग दाखवतो. हर हर महादेव. लोकांचे ॲक्सिडेंट होतात, लोक मरतात, त्याला लोकच कारणीभूत असतात. आता तो जो माणूस आहे तो त्या बर्फाच्या वरती आहे, त्याला काहीच गरज नाही तिथे जायची, तरी पण तो गेला आहे. आणि मग जर काही झालं तर तो स्वतःच्या हातानेच आपलं जीवन खराब करू शकतो. फोटोच्या नादात एवढं वरती नका जाऊ, कारण पूर्ण बर्फाची चादर आहे. पाहताय तुम्ही. हर हर महादेव. असे झरणे लागतील, आंघोळ करायचे असेल तर करू शकता. आणि असंच वॉटरफॉल छोटासा क्रॉस करून जायचं आहे. या ट्रॅकला एवढं एक मात्र चांगलं झालं की मला पाऊस नाही लागला, नाहीतर ट्रॅक करणं खूप मुश्किल झालं असतं. आणि हे पार केले. मंडळी, तो ग्लेशियर बर्फाचा जो मी आता पार करणार आहे, गेले 3-4 वर्ष मी या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो. नुसतं व्हिडिओमध्ये मी हे सगळं पाहिलं होतं. आज स्वतःच्या डोळ्याने प्रत्यक्षाने पाहण्यास तुम्ही पाहतायत. तुम्ही देखील यात्रेला अतिशय खतरनाक आहे. लास्ट टाइम इथूनच काही जणांचे जीवितहानी झाली होती. खालून सगळं पाणी, वरतून तो सगळा बर्फ आहे, त्याच्यावरून चालायचं आहे. चुकून तो जर क्रॅक झाला, सरकला, तो डायरेक्ट खाली जातो आणि खाली एकदम दरी आहे. तर चला तो ग्लेशियर पार करूया आणि पाहूया, घेऊया महादेवांचं नाव. बोला हर हर महादेव. ग्लेशियर आहे आणि त्याच्या खाली पाहताय तुम्ही पूर्ण गॅप आहे, कारण याच्यावरून सगळं पाणी जात आहे. हे वरती फक्त टिकलेलं आहे एवढंच म्हणू शकतो मी. तेव्हा तो पाय पडून गेल्यावर घाबरतोय मी, पण तर घाबरणारच आहे ना भाऊ. हर महादेव.
बम मेरा बम भोले जय भोले। नमो पार्वती पतये हर हर महादेव। झालं परवी बसली। हे वयस्कर आहेत असे हेच नाही, भरपूर जण भेटले या यात्रेमध्ये। जे यात्रेला आले तेवढे वयस्कर असून त्यांनी पोर्टल केलेला इकडचा जो गाईड असतो तो त्यांना घेऊन जातो, घेऊन येतो। पण एवढ्या कठीण यात्रेला ह्या वयामध्ये आलेत, खरंच मानलं पाहिजे। महादेवांची भक्ती आणखीन काही नाही, आपण पण यात्रा करू शकता, फक्त मनामध्ये भक्ती आणि शक्ती हवी आहे, सगळं व्यवस्थित होऊन जाते। म्हणजे बघा मी आताच हे पार पण झालं माझं व्यवस्थित, आणि यांचं वय बघा ऑलमोस्ट 60 क्रॉस आहे। हात पकडून त्यांचं सर्व व्यवस्थित घेऊन चालले त्यांना इकडचे पोर्टल। बर्फाचा ग्लेशियर पार केल्याच्या नंतर थोड्या उंचीवर आल्याच्या नंतर आपल्याला पाहायला भेटते गोल्डन वॉटरफॉल। यावेळेस थोडा पाऊस कमी पडला त्याच्यामुळे त्याच्यात ते पाणी नाही दिसत आहे। सो तुम्ही पाहू शकता थोडं उंचीवर आल्याच्या नंतर एकदम गोल्डन हा मधला पट्टा आहे आणि त्याच्यावरून थोडंसं पाणी हलकं हलकं पडतंय। ज्यावेळेस पाऊस येतो त्यावेळेस हा नजारा पाहण्यासारखा असतो, पण यावेळेस माझ्या नशिबात नव्हता तो पाहणं, बघूया नेक्स्ट इयरला। सो हा गोल्डन वॉटरफॉल आठवणीने तुम्हाला पाहायचा आहे मंडळी। हर हर महादेव। त्यावेळेस असे पूर्ण धुके होतात ना, तर आपण ट्रॅक नाही करायचं, जिथे तिथेच थांबा, जसं मी थांबलो आता। मी पण एका जागेला बसलेलोच आहे, कारण धुके लागले। पुढे रस्ता माहीत नाही कसा आहे आणि पकडण्यासाठी किंवा काही साहित्य नाही आहे। सो जर तुम्हाला वाटेमध्ये ट्रॅक करताना जसे धुके लागले तर असं बसा। आता बघा काही जण तिथं वरती बसलेत, काही जण तरी चालतायत। सो तसं नाही करायचं आपल्याला, आरामशीर बसा, धुके चालले जातात 5 मिनिटात आणि मग पुन्हा आपली ट्रॅक चालू करा। कुठे आलोय महादेवा, मला एवढं वेळ लागले तुझं, तू जिथे जिथे तुझे पर्वत आहे तिथे तिथे आपण येईल। केवढाही कठीण रस्ता का असे ना, आणि यात्रा संपूर्ण करेल, जशी आता ही पण मी करूनच राहील। क्लायमेट वातावरण अतिशय छान झालंय, तेवढंच रिस्की पण आहे, तेवढंच खतरनाक पण आहे। तुम्ही पाहतायत इथून डायरेक्ट दरी, खोल दरी डायरेक्ट, तर लय आपल्याला आरामशीर आणि व्यवस्थितपणे ट्रॅक करायचा आहे। काहीच कसली घाई गडबड नाही करायची आहे। हे तुम्ही पाहताय बघा, पूर्ण ट्रॅक, पूर्ण माहिती देणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये। जर तुम्ही पुढच्या वर्षी यात्रा करायचा प्लॅन कराल, व्यवस्थित करू शकता। जर तुम्ही मेंटली आणि हेल्दी प्रिपेअर असाल तरच हा ट्रॅक करा, नाही वाटतंय तर नका करू। घरूनच बसून तुम्हाला मी दर्शन घडवतो बाबांचे। आणि आता तुम्ही हा निसर्ग पहा, मेंढ्या पण पहा, भरपूर आहेत, सगळं दर्शन घडवतो तुम्हाला। भीमतालच्या इथून निघल्याच्या नंतर आपल्याला आता लागलाय खुंशा, जो सुमारे आहे 12,746 फीट एवढ्या उंचावर। इकडे तुम्हाला 450 आधी पोचायचं आहे। जर तुम्ही 450च्या आधी नाही पोचत तर तुम्हाला इकडे स्टे करून देतात इकडचे जे पोलीस बंदोबस्त आहेत। त्याचं कारण असं की पुढे भीमद्वार आहे,
तिकडे लवकर जाऊन देत नाही, कारण पुढचा ट्रॅक अवघड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कसंही करून 4च्या आधी इकडे पोहोचायचं तर तुम्ही पार करू शकता. आता जसं मी पार करतोय हे मार्ग आणि जातो आता भीमद्वारीला, तिकडे जाऊन स्टेचं बघायचं आहे आणि मॉर्निंगला सकाळी बाबांच्या यात्रेला निघायचं आहे. हे कुंशाचे टेंट आहेत आणि इकडे बघा हा पोलीस आहे जो चेक करतोय रजिस्ट्रेशन आणि मेडिकल. तो चेक केल्याच्या नंतरच पुढे सोडेल आणि टायमाच्या नंतर गेला तर हा तुम्हाला पुढे सोडणार नाही. जसं आता चेक करतोय मेडिकल आणि रजिस्ट्रेशन. हे आहे रजिस्ट्रेशन आणि मेडिकल केलेलं आहे. हा दादा चेक करेल आता इकडे. दादा चेक करतोय, त्याच्यानंतरच तो आपल्याला पुढे सोडेल खुंशापासून आणि इथून आपली ट्रॅक पुढे चालू होईल. झालं, धन्यवाद. चला आपलं चेक झालंय. जे तुम्ही रजिस्ट्रेशन आणि मेडिकल कराल ते सगळं तिकडे चेक होईल. आता 2 जणांना थांबवलं, ज्यांचं मेडिकल नव्हतं आणि रजिस्ट्रेशन नव्हतं त्यांना सोडलं नाहीये. सो तुम्ही याल तर या दोन्ही गोष्टी प्रॉपर करून यायच्यात आणि त्याच्यानंतरच यात्रा चालू करायची. आणि मी आता थोड्या वेळकडे बसतो आणि ही यात्रा आता भीमद्वारीला पुढे प्रस्थान करूया. भरपूर मेंढ्या आहेत रे इकडे, एवढ्या टॉप वरती या मेंढ्या आहेत. सगळ्या मेंढ्याच मेंढ्या आहेत. मेंढ्यांची ट्रेन पहा, मेंढ्यांची. जोपर्यंत शरीर खंड खंड होत नाही तोपर्यंत तो श्रीखंड महादेवापर्यंत पोहोचू शकत नाही. कारण इकडे फक्त आणि फक्त महादेवांच्या इच्छेविरुद्ध इकडे कोणीही येऊ शकत नाही. हर हर महादेव. मी तिथे होतो वरती, सगळे धुके आलेत. तिथून असं ट्रॅक करत करत खाली आणि आता परत असं करत करत वर जायचं. तेव्हा मंडळी वरतून आलोय. ते पोरं कसे बघतायत, विचार करतायत कसं खालती उतरणार. तिथून उतरलोय बघा, खाली रस्ता नाही काय नाही, अशी वाट आहे, ही बारीक वाट. आणि हे असे इकडे सगळे धुके झालेत आणि त्या साईडला अजून तसं सेम चालत जायचं आहे. कसं आहे श्रीखंड महादेव. सकाळी 5:30 वाजता ट्रॅक चालू केला होता. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. सुमारे 12 तास ट्रॅकिंगच करतोय, थाचरूपासून ते भीमद्वारपर्यंत. एवढी कठीण आणि एवढी टफ यात्रा आहे. आता जसं संध्याकाळ झाल्यामुळे सगळे धुके खालती आलेत, आता काहीच दिसत नाही आहे. आणि माझ्या बाजूला बघता तुम्ही सगळी वनस्पती आहे. हे जे काटेगरे व्हाईट वाले झाड आहे ते अगरबत्तीला वापरले जातात, म्हणून ते तोडून देत नाही. तर बस एवढंच. सकाळी 5:30 वाजता निघलो होतो. शरीरामधला असा एकही भाग नाहीये जो दुखत नाहीये. जोपर्यंत शरीराचा प्रत्येक पार्ट खंड खंड होत नाही ना, तो तुम्ही श्रीखंड महादेवला पोहोचू शकत नाही. आता भीमद्वारला पोचलोय. अजून बाबा इथून 16 किलोमीटर दाखवत आहेत आणि पूर्ण धुके झालेत. थंडी भरपूर वाढली आहे. मंडळी, हा ट्रॅक करूया कंप्लीट. दर्शन पण नक्कीच भेटेल आपल्याला. बाबा कुठून आलेत? किधर से आए हो? नहीं मतलब कहाँ से हो प्रॉपर? कर्नाटक. अच्छा, कर्नाटक कोण आलेत? उमर क्या आपका? 64 वय. कर्नाटकामधून आलेत. बाबांची यात्रा करून आले सक्सेस. दर्शन हो गए?
बस हर हर महादेव. बाबा 64 वय त्यांचं आणि ते दर्शन करून आले बाबांचे. ही असते भक्ती करायला गेलं तर सगळं होतं. सो येऊ शकतो तुम्ही, फक्त स्वतःला प्रिपेअर करून या. मस्त या, बाबांचं नाव घेऊन येत्या. आणि आताच ह्यांनी यात्रा पूर्ण केली आहे. हर हर महादेव. हा मार्ग आहे बाबा श्रीखंड महादेवांचा. 5 कैलाश मधला सर्वात कठीण कैलाश श्रीखंड महादेव. आजूबाजूला काहीच नाही आणि तुम्हाला या ब्लॉगमध्ये पूर्ण डिटेल देतोय, पूर्ण मार्ग दाखवतोय. सो येण्याच्या पूर्वी व्हिडिओ व्यवस्थित बघा, तर तुम्हाला पूर्ण नॉलेज भेटेल. अशा पद्धतीने आपल्याला ट्रॅक करत करत पुढे जायचं आहे, जसं मी चाललोय. हे आपण पोचलोय फायनली 13 तासानंतर भीमद्वारला. ते पाहताय सगळे टेंट आहेत, त्या साईडला धुकेत, वरती पण टेंट आहेत. अजून थोडं चालत जायचं आहे. आणि काही छोटे मोठे लंगर लागले असेल तर बघावे लागतील आपल्याला. जाऊया. आहे भीमद्वार आणि इथे त्याच्यावरती तुम्हाला टेंट दिसते, ते आहे पार्वती बाग. आज रात्री सुमारे 1 ते 2 वाजता ट्रॅक चालू करायचा आहे. इथे पुन्हा लंगर आहे. जेवूया. जे नाशिककर भेटले होते त्यांच्याबरोबर आता स्टे करतोय त्या साईडला. आणि हा पूर्ण परिसर महादेवांचा. शेजारची माती बघाल तर एकदम काळी भोर दिसेल तुम्हाला, आणि ह्या साईडची माती जर तुम्ही बघाल तर अतिशय लाल दिसेल. ह्याचं कारण असं की ज्या वेळेस विष्णू भगवाननी मोहिनीचा अवतार घेतला होता, भस्मासूरचा वध केला होता, तेव्हा त्याच्या ही रक्ताने माखलेली ही माती आहे. अजून तशीच्या तशीच आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय लाल माती ही, आणि पार वरपर्यंत हिचा तो उगम आहे. भस्मासूरचा वध झालेला ही त्याचा रक्ताचा हा लाल सडा आहे. हा आहे भस्मासूरचा डोंगर जिथं वध केला होता. आणि जी आता मी तुम्हाला दाखवली जी लाल माती इथून बरोबर खालती येते. सो आला तर आठवणीने भेट द्या आणि पहा भस्मासूरचा डोंगर. जर आपल्याला ही माती पाहिजे असेल, जेव्हा भस्मासूरचा वध झाला होता, ही लाल माती जर आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला जे भीमद्वार आहे त्याच्या खालती कॅम्पिंग लागले. कॅम्पिंगच्या खालीच ही तुम्हाला लाल माती दिसेल. आणि तुम्ही येऊन इकडे स्वयं बघू शकता स्वतःच्या डोळ्याने की कसा तो वध झाला होता आणि किती त्याचा रक्ताचा जो सडा होता, जो पूर्ण अजून देखील त्याचं साक्ष देतोय, जो विष्णू भगवानने केला होता मोहिनीचा अवतार घेऊन. हर हर महादेव. हे तुम्ही पाहत आहात सौंदर्याच्या मधोमध असलेला भारताचा नकाशा. हा कोणी बनवला नाहीये किंवा कोणी जाऊन तिकडे त्याला काही केलेलं नाहीये. हा स्वतः बनवलेला आहे प्रकृतीने. इकडचा भंडारा, 3 जागे भंडारा खाल्लाय. अतिशय टॉप क्वालिटीचं जेवण आहे. आणि मला 2 जागे हे नाशिककर आहे ते जेवत आहेत. ह्यांच्यामुळे झालं तर यांच्यासोबतच मी राहणार आहे तिकडे टेंटमध्ये. ह्यांचे मुख्य आहेत म्हणजे मी आणि एक 500 काका आहेत. तर यांचं सगळं नियोजन असतं, सगळ्यांच्या मार्गदर्शनासोबत पुढे चालतात. आता मी पण थोडं जेवतो. आज म्हणजे माझं राहण्याचं काही ठिकाणच नव्हतं. ज्यांच्यासोबत आलो होतं ते गेले होते, पण बोलतात ना भेटले हे लोक. हा, महादेव मला असं एकटा सोडत नाही. नेहमी कोण ना कोण माझ्या जवळचे मला भेटवतोच. तर हे मला भेटले आणि आजचा दिवस इकडे काढतो. संध्याकाळी झोपताना तुम्हाला भेटतो आणि उद्या सकाळी डायरेक्ट ट्रॅक स्वर्गाचा चालू करतो. हर हर महादेव. नमस्कार मंडळी. हर हर महादेव. जय श्री केदार, जय श्री श्रीखंड महादेव, जय श्री महाकाल. मंडळी शेवटचा दिवस म्हणजे दर्शनासाठी ट्रॅक चालू केली आहे. सुमारे आम्हाला ट्रॅक चालू करायचा होता रात्रीचे 1 ते 2 वाजता, पण उशीर झाला काही कारणामुळे आम्ही 3 वाजता ट्रॅक चालू केला आहे. आणि आता सुमारे 5 वाजत आलेत. हा अक्षय दादा माझ्यासोबत आहे, जो मला साथ देतोय आणि माझ्यासोबत थोडं हळूहळू चालतोय. आणि ते तुम्ही वरती जर पाहत असाल छोट्या छोट्या लाईट दिसत आहेत. आताशी अजून पार्वती बाग देखील पार नाही केले. 7-7:30च्या अगोदर ते क्रॉस करायचं आहे. जर ते क्रॉस नाही झालं तर ते आम्हाला पुढे जाऊ नाही देणार, पुन्हा खाली यावं लागणार. आणि जास्त अंधेरा असल्यामुळे मी तुम्हाला काहीच दाखवू शकत नाही आहे. आणि आता आम्ही हळूहळू पुढे ट्रॅकला जातोय मंडळी. जसंच पुढे उजाडेल तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं दर्शन दिलं जाईल. तोपर्यंत आपल्या सर्वांना हर हर महादेव. महादेव. तो आहे बघा भीमद्वार.
इथून ट्रेक चालू केली तर आता उजाडलं आहे आणि असं काय सकाळचा माहोल. तो तिकडे पार्वती बाग पार करायचं. पार्वती बागपर्यंत अशीच तुम्हाला एकदम खडी चढाई लागते. अजून त्याच्या पुढे आता पूर्ण ग्लेशियर लागणार आहे आपल्याला, जो असणार आहे पाहताय तुम्ही. इथून अजून तेवढं पार करायला थोडा वेळ अजून लागतोय. खालतून 3:30 वाजता निघलो होतो. ऑलमोस्ट 7 वाजलेत. 3 ते 3.5 तास झाले आणि आता पोचलो पार्वती बागला. सुमारे 13,662 फीट एवढ्या उंचीवरती आपण आलो आहोत पार्वती बागला. आणि महादेव अजून आपल्यापासून 12 किलोमीटर लांब आहेत. म्हणजे येऊन जाऊन टोटल एक 8 किलोमीटर वन वे आहे. बाबांचे दर्शन घ्या पार्वती बागपासून, तुम्हाला दाखवतो. ते पहा एकदम वरती. हर हर महादेव, शिव शंभो. हे आहेत आपले महादेव विराजमान. तिकडे जायचं आहे आपल्याला आता. हर हर महादेव. आणि हे आहे पार्वती बाग आणि आपण आता पार्वती बागला पोचलो आहोत. हर हर महादेव. हे शेवट ऑप्शन आहे तुम्हाला स्टे थांबण्यासाठी. जर तुम्ही यात्रा करून येतात, जर आपल्याला खालती उतरायला नाही झालं, थकवा जाणवला, तर इकडे आपण स्टे करू शकता. इथं मेडिकलची पण सुविधा आहे. आणि हे पार्वती बागच्या पुढे आल्याच्या नंतर आपण इकडे तुम्हाला पार्वती मातेचं मंदिर दिसेल. त्याचं दर्शन मी तुम्हाला पुढे जाऊन आता घडवतो. आणि तो भाऊ तिथे आहे. हर हर महादेव. आणि आता आपल्याला तो पूर्ण दगडाचा पर्वत पार करून जायचं आहे. महादेव आपले तिकडे वरती विराजमान आहेत. तिकडे ऑक्सिजन लेवल कमी होते. भरपूर जण तिकडून निघून गेलेत. आता बघूया आपलं दर्शन होतं का, महादेव आपल्याला बोलवतात का. पहा वरती श्रीखंड महादेव दिसत आहेत आणि त्याच्याच खाली हे मंदिर आहे माता पार्वतीचा, जो पार्वती बाग आहे. पार्वती बाग पण आता आपण क्रॉस केलाय. आता आपण चाललो आहोत नैन सरोवरला, जो इथून पुढे. आता इकडून ऑक्सिजन लेवल पूर्णपणे संपून जाणार आहे, कारण आता सर्व आपल्याला दगडामधून आणि ग्लेशियरमधून मार्ग काढत जायचं आहे. बाबा तिकडे वरती विराजमान आहे त्या टोकाला. आणि बघूया आता आपण कसं पोचतोय. हे भाऊ गेले होते पण यांना जरा त्रास झाला. हे जण जय बोले की यांना जरा त्रास झाला म्हणून वापस आले. आम्ही म्हटलं परत चला, तर आता यांना आम्ही परत घेऊन चाललोय. हा, तर ते पुन्हा येतात आमच्या सोबत, यूपीचे आहेत ते. तर आता पुन्हा मी घेऊन जातो. ओम नमः शिवाय नमः. श्री शिव परिवार देवाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री कार्तिकेय देवाय नमः. श्री संतोषी माता की जय. माता पार्वती की जय. सदानंदांचा गेळकोडाई राजा. उदे उदे आई यात्रा संपन्न सुरळीत चांगली होऊन दे. हे माझ्या मागे इकडचे पोलीस आहेत. 8 वाजून गेलेत, तर 8च्या नंतर सकाळी तुम्हाला पुढे एंट्री दिली जात नाही, कारण पुढचं ऑक्सिजन लेवल एकदम डाऊन होतो आणि तब्येत खराब होण्याचे तुम्हाला प्रॉब्लेम देखील होतात. त्यामुळे इथपर्यंत ट्रॅक असते. आता जाऊया त्या जगात जिथे महादेव असतात. मनीमध्ये आपल्याला दर्शन देत आहेत. मनी महेश सारखं आपल्याला इकडे देखील दर्शन भेटतंय महादेवाचं. स्वयं आत्ताच बाहेर आलेले आहेत महादेव. जय श्री केदार. ह्याला म्हणतात मनी महेश कैलाश. अजून 10 किलोमीटरला आहेत बाबा, आपल्यापासून लांब आहेत. पार्वती बाग क्रॉस केल्याच्या नंतर तुम्हाला ॲक्च्युअल ऑक्सिजन लेवल एकदम कमी प्रमाणामध्ये पाहायला भेटतं. इथून आपल्याला श्वास घेण्याचा त्रास चालू होतो. जे एकदम फिट आहेत त्यांना काहीच प्रॉब्लेम होत नाही. एवढा थकवा थोडा जाणवतो, पण ज्यांना काही प्रॉब्लेम आहेत त्यांना डेफिनेटली इकडे त्रास होतो. त्याच्यासाठी अत्यंत स्लो पद्धतीने चालायचं. जे तुम्ही पाहतायत चौभोवतीने सगळे तुम्हाला दगड दिसत आहेत आणि ह्याच्या पुढे आहे ग्लेशियर. आणि आता आपले दर्शन होणार आहेत नैन सरोवरचे, जिथे माता पार्वती याच्या आश्रमाने ती सरोवर बनलेली आहे. त्याचे देखील आपल्याला दर्शन घडवतो. आणि अशीच वाट कंप्लीट करत
आपण जाणार आहोत, दर्शन घेणार आहोत बाबांचे. हर हर महादेव. ब्रह्मकमळचे पण दर्शन झालेत. अजून तो पूर्णपणे फुलला नाही आहे. निघते बाहेर मुश्किलनी. एक दगडाच्या कोपऱ्यात भेटला मला हा. आणि बाकी झाडं बघताय तुम्ही, हे सगळे ब्रह्मकमलचेच आहे जे छोटे छोटे निघालेत, पण त्यांना अजून फूल नाही आलं आहे. पण मला त्याचे देखील दर्शन झाले. त्या टोकावरून आलो होतो तिथून आणि आतापर्यंत इथं पोचलो आणि ते दर्शन झाले. बघूया पुढे देखील होतात का. हर हर महादेव. येऊन पोचलोय तिथे जिथे पूर्ण ऑक्सिजन लेवल कमी होऊन जाते आणि पूर्ण ऑक्सिजन हा कमी झालेला आहे. पूर्ण दगड आहे, दगडांच्या मधून ही वाट काढतोय. अजून श्रीखंड महादेव बाबा आपल्यापासून 6 किलोमीटर लांब आहेत आणि तुम्ही बघतायत पूर्ण दगडातून हा मार्ग निघतोय. आणि आता नैन सरोवर येईल ते तिकडून अजून ते 2 जण चालले. तो पाड असा चढायचा आहे, मग तिकडून तो सरळ क्रॉस करत परत ह्या साईडला यायचा आहे. इकडे विराजमान आहेत बाबा. तिकडून चालू केला होता ट्रॅक. तिकडचा प्रवास येऊन पोचला आता नैन सरोवरला. हर हर महादेव. आणखीन वरती आहेत बाबा विराजमान. आपण ट्रॅक चालू केला होता आणि आता आपण येऊन पोचलो नैन सरोवरला. हे तेच स्थळ आहे जिथे माता पार्वतीने तपस्या केली होती महादेवांना बाहेर येण्यासाठी. तर त्यांच्या अश्रूंनी हे निर्माण झालेलं हे नैन सरोवर आहे. हे पूर्ण जे तुम्हाला दिसतंय हे प्रकृतीने माता पार्वती यांच्या अश्रूंनी निर्माण झालेली ही नैन सरोवर आहे. तर आज देखील हे जे पण दर्शन झाले अतिशय भारी. फक्त काहीच क्षण दूर आहोत महादेवांच्या. तर हे आपल्यासाठी पण दर्शन करू शकता नैन सरोवरचे. आणि आता दर्शन करून जाऊया कारण वेळ झालाय. नाही तर आपल्याला परत असं वरती चढून तिथून चढून त्या साईडून तिकडे यायचं. चला हर हर महादेव. आपण जेव्हा ट्रॅकला जातो हे शेवट स्टेज आहे जिथं तुम्हाला पाणी प्यायला भेटतं. ह्याच्या पुढे तुम्हाला बाबाच्या दर्शनापर्यंत पाणी प्यायला भेटत नाही. आणि ते पण पाणी तुम्हाला कसं घ्यायचं आहे ते मी दाखवतो. जसं हा दादा पितोय पाणी, जशी त्यांनी बॉटल भरली आहे असं सेम पाणी तुम्हाला प्यायचं आहे. तुम्हाला नळाचं त्यानं पाणी भेटणार नाही, कैलाचं पाणी प्यायला भेटेल तुम्हाला. आणि आता मी देखील पाणी भरण्यासाठी चालू आहे. जसे हे भरतायत आणि तुम्हाला तिकडून पूर्ण दर्शन घडवतो. तर ते 2 बॉटल भरले पिण्यासाठी आणि ते थोडंसं मी पितो. पार्वती बागमधून जेव्हा निघलो होतो म्हटलं नैन सरोवरपर्यंत पोहोचेल तर आता काय एवढी चढाई नसेल, कारण येणारे बोलत होते की सोप्पा आहे जाओ आ गए असं मला म्हणत होते. आणि इथं आल्याच्या नंतर नैन सरोवरचे दर्शन घेतल्याच्या नंतर आता ह्या टोकावरती ह्या डोंगरावरती पोचलो आहे मी. तुम्ही पाहतायत पाय ठेवायला एकच जागा आहे आणि रश्शीला पकडून पकडून हा मार्ग पुढे कंटिन्यू करतोय. असला खतरनाक मार्ग आहे. मला देखील ह्या यात्रेचा एवढा अनुभव नव्हता कारण मी पहिल्यांदा करत होतो आणि खूप साऱ्या लोकांना इतर जे यूट्यूबर आहे त्यांनी मिसगाईड केलं होतं. काही जणांना रोड नव्हता दाखवलेला, काही जणांना माहिती प्रॉपर दिली नव्हती. म्हणून ह्या यात्रेमध्ये यावेळेस भरपूर जण आले होते ज्यांना कसलाच नॉलेज नव्हता, ज्याच्यामुळे त्यांची तारांबळ खूप उडाली. त्याच्यासाठीच मी तुम्हाला सांगत आहे की हा व्हिडिओ ह्याच्यासाठीच मोठा आहे आणि याच्यासाठीच की तुम्हाला प्रॉपर माहिती भेटली पाहिजे या यात्रेमधून. सो व्हिडिओ पूर्ण बघा. याच्या पुढे पण जेव्हा मी पोचलो त्यावेळेस पण अतिशय हालत खराब होती कारण दगडचाला कसं तरी क्रॉस करून घेतो आपण. नंतर मी पोचलो ग्लेशियरवरती जिथून मार्ग म्हणजे तुम्ही स्वतः पाहताय की डायरेक्ट सरकतायत आणि जरी सरकलं कोणी चुकून तर तो कोणत्या स्टेने वाचू शकतो. तुम्ही बघता एकदम खालती गेला तर तो डायरेक्ट तसं होऊ नये. महादेव स्वतः आपल्या स्वयं असतात. पण आपल्याला काळजीपूर्वक ही यात्रा करत पुढे जायचं आहे मंडळी. कुठेही कोणाची पर्वा नाही करायचं आहे. एकदम सावकाश पाय ठेवायचं आणि मेन इक्विपमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. स्नोमध्ये तुम्हाला चालायचं आहे तर ते मी तुम्हाला एंडिंगला म्हणजे सेपरेट मी व्हिडिओ काढणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल मी की तुम्हाला यात्रेमध्ये काय काय घेऊन जायचं आहे. सो आता आपण पोचलो या शिखर पठारावर आणि इथून आणखीन काही थोडंसं क्रॉस करत करत अगदीच थोड्याच क्षणामध्ये
महादेवांचे दर्शन होणार आहेत. व्हिडिओ मी पुन्हा सांगतोय, व्हिडिओ मोठी आहे पण आपल्या कामाची आहे. जेव्हा आपण हे व्हिडिओचे पूर्ण सिरीज बघणार तर आपल्याला प्रॉपर कळेल की हो, आपण कुठेतरी एक योग्य व्हिडिओ पाहिली आहे आणि महाराष्ट्रीयन लोकांनी तर ही व्हिडिओ आवर्जून पाहिली पाहिजे. चला घेऊया महादेवांचे दर्शन. आपण दर्शन करत आहात जगतपिता महादेव यांचे श्रीखंड कैलाश पर्वताचे. 5 कैलाश पर्वतापैकी हे कैलाशचे आज आपले दर्शन झालेत. त्याच्यासमोर तुम्ही पाहताय ते आहे कार्तिकेय पर्वत. आजवर तिकडे कोणीही पोचू शकलं नाही, कोणी जाऊ शकलं नाही, कारण तो कठीण आहे. आणि महादेवांच्या समोर माता पार्वती आणि गणेशजी तुम्हाला विराजमान दिसतील. अतिशय सुंदर पद्धतीने दर्शन झालेले आहेत. व्हिडिओ कुठेतरी मला थोडी काढावी लागली कारण हालत खूप डाऊन झाली होती, पण महादेवांना स्मरण करत यातपर्यंत पोचलो आणि आज दर्शन तुम्हाला घडवतोय. महादेवांची परिक्रमा पण करावी लागते, तर परिक्रमा तुम्हाला माझे महादेवांचं मेन मुख आहे समोरून, ते तुम्हाला मी दाखवणार आहे. 75 फुटाची ही शिवलिंग आहे, ज्याच्यामध्ये जेव्हा भस्मासूर महादेवांच्या मागे लागला होता, देवडांग गुफेपासून महादेव येऊन या गुफेमध्ये गेले होते, ज्याच्यामुळे माता पार्वतीने खालती तपस्या केली होती. त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू निघाले होते त्याच्याने ती नैन सरोवर उत्पन्न झाली. आज हा संपूर्ण श्रीखंड कैलाशाचा पर्वत, त्याचे दर्शन, त्याची माहिती सर्वस्व आपल्याला दिली आहे. येणाऱ्या वर्षात, येणाऱ्या काळात आपण देखील नक्की या श्रीखंड कैलाशाचे दर्शन घ्याल, इकडचे साक्षी व्हाल, हे मी महादेवाचरणी प्रार्थना करतो. जे कोणी व्हिडिओ बघतायत त्या सर्वांसाठी ही प्रार्थना आहे महादेवांच्या चरणी की सर्वांचे स्वप्न पूर्ण होऊन दे, सर्वांना तुझा आशीर्वाद राहून दे आणि सर्वांना तुझ्या दरबारामध्ये बोलवशील, हीच मनोकामना. हर हर महादेव. मंडळी, भेटूया अजून एका पुढच्या नवीन प्रवासात. तोपर्यंत सपोर्ट करा, सोबत राहा, एवढीच विनंती. महादेवाचा आशीर्वाद आहे.